बोलणाऱ्यांचा कलकलाट टिपेला पोहोचलेला असताना वक्ता दश सहस्त्रेषु या शब्दांशी प्रामाणिक नातं सांगणारे फार मोजके लोक आता उरलेले आहेत. त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे माननीय अविनाश धर्माधिकारी. मूळ पिंड कार्यकर्त्याचा, पण कारकिर्दीची सुरुवात केली ती मुक्त पत्रकारितेने. पुढे आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर नोबेल बॉर्न प्रशासकीय सेवेत अनेक अधिकाराची पदं भूषविली. जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा महत्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी अनेक कल्पक उपक्रम राबवले व यशस्वीही केले. एका महत्वाच्या वळणावर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि स्वच्छ कार्यक्षम कारभारासाठी मोठी सामूहिक चळवळ उभी केली. चाणक्य मंडल परिवार या संस्थेच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन करीत हजारो स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी घडविले. अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजय पथ ही त्यांची ग्रंथसंपदा. प्रशासनातल्या आपल्या समृद्ध अनुभवाचा लेखाजोखा मांडताना लेखक म्हणूनही आपली एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून सामाजिक संवेदनशीलता जपत आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर पुढची निरोगी पिढी घडविणारे एक अथांग व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख. सर्वांचं कल्याण होण्याला मला योगदान देता यावं, ही सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना भारताच्या सर्व भाषांमध्ये आहे. मग ती बुद्ध महावीरांनी शिकवलेले जे विपश्यना नावाचं शास्त्र आहे त्यातली प्रार्थना असते, भवतु सब्ब मंगलम, म्हणजे सर्वांचं कल्याण हो. मराठीमध्ये आपल्याला ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेली प्रार्थना, जो जे वांछील तो ते लाहो. तेव्हा तुमच्याशी आजचा संवाद सुद्धा मी ही प्रार्थना करूनच सुरू करतोय. ती साध्या सोप्या रोजच्या मराठीत सांगण्याची प्रार्थना म्हणजे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तुम्ही म्हणाल की अशी प्रार्थना करून किंवा सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हटल्याने काय सगळे सुखी होतात का? तर मी तुम्हाला स्वानुभवाने निश्चित सांगतो की एक म्हणजे विज्ञानाने पण आता सांगितलंय की सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वजण सुखी होवेत असं म्हणून जेव्हा आपण कामाला लागतो तेव्हा सर्वजण सुखी होण्याच्या शक्यता वाढतात. प्रॉबेबिलिटीज असा सायन्स मधला शब्द आहे. आम्ही तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स आणि फिजिक्स मधला शब्द सांगतोय की त्या शक्यता तरी वाढतात. पण त्याच्याहून मोठी गोष्ट आहे की जो आपल्या जीवनातलं काम सर्वजण सुखी होवं त्या संकल्पाने सुरू करतो, तो पहिले सुखी होतो आणि मग त्याच्या हातून जे काम घडेल त्यांनी सर्वजण सुखी होण्याची वाटचाल सुद्धा चालू होते. म्हणजे आपण मुळाशी संकल्प काय ठेवतो याला महत्व आहे. आपण संकल्प ठेवू शकतो, मला पगार मिळवायचा आहे, मला स्टॅबिलिटी मिळवायची, मला अधिकार मिळवायचे आणि स्पर्धा परीक्षा कशासाठी द्यायच्या, तर हे समाजामध्ये नाव झालं पाहिजे, मोठा बंगला झाला पाहिजे. तर ठीक आहे, ते सुद्धा सन्मार्गाने करता येतं आणि त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आहे. पण तुम्ही जर संकल्प स्पर्धा परीक्षांचा हा असेल तर तुमच्या जीवनाला तसाच आकार येणार. पण तुमचा जर संकल्प असेल की हा मी जो अभ्यास करणार आहे UPSC MPSCचा, ज्याचे पहिल्यांदा एक 5 किंवा 6 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर चॅट बॉक्स पाहीन किंवा तुम्ही सुद्धा प्रश्न विचारले चालेल. मला तर आज वाटतंय की सुरुवातीला एक 4-5 मुद्दे मी थोडक्यात सांगेन आणि नंतर मला तुमचे प्रश्न ऐकून असा थोडा वेळ सुमारे तासभर तुमचा माझा संवाद चालू राहावा अशी माझ्या मनातली योजना आहे. पण समजा कल्पना करा, मला कोणी सांगितलं असतं की सर्व मुलांशी बोलायला तुमच्यापाशी 5च मिनिटं आहेत, तर त्या 5 मिनिटांमध्ये मी हा एकच मुद्दा तुम्हाला सांगितला असता की मित्र, आपल्या जीवनाला आकार येतो तो आपल्या जीवनामागे संकल्प काय आहे त्यांनी येतो. आपला जर संकल्पच मला 4 पैसे मिळवायचे तर ओके, ते मिळो, तीही शुभेच्छा आहे. पण आपला जर संकल्प माझ्या व्यक्तिमत्वाद्वारा, माझ्या जीवनात मी जे करीन त्याच्याद्वारा लोकांचं कल्याण व्हावं, तर तुम्ही काम करू त्यातनं लोकांचं कल्याण म्हणजे सर्वेत्र सुखिनः सन्तु, माझ्याकडून सर्वजण सुखी होण्यामध्ये भर पडली. मला जेव्हा हा मोठा मुद्दा थोडक्यात सांगायचा असतो तेव्हा मी सगळ्यांना चक्क एक जोक किंवा एक किस्सा सांगतो
आणि त्या किस्स्यामध्ये सगळे मुद्दे येऊन जातात. 3 मुलांची गोष्ट आहे ही 3 मुलींची पण गोष्ट असू शकते, की 2 मुलं आणि 1 मुलगी किंवा 2 मुली आणि 1 मुलगा, कोणाही 3 व्यक्तींची, 3 माणसांची गोष्ट आहे. अशी 3 माणसांची गोष्ट आहे. पण हे शाळेपासून एकमेकाचे जिगरी दोस्त. त्यातला पहिला अभ्यासामध्ये प्रचंड हुशार, दुसरा अभ्यासामध्ये मध्यम-मध्यम आणि तिसरा अभ्यास त्याचं कामच नाही, नापासच होण्यामध्ये पट आहे. पण जो पहिला आहे, तो मात्र कायम नवं-नवं रेकॉर्ड करून गोल्ड मेडल मिळवायचा. तर आत्ता सुद्धा जी करिअरची एक साधारण समजूत आहे, की 10वी मध्ये खूप मार्क मिळाले पाहिजेत. का? कारण 11वी मध्ये सायन्सला ॲडमिशन मिळाली पाहिजे. यावर्षी कोरोना आणि हे सगळं चालू असून सुद्धा हे जे मी मूळ मुद्दा सांगतो याच्यामध्ये काही फार मोठे बदल झाले नाहीयेत. तर 11वी मध्ये सायन्सला ॲडमिशन का पाहिजे? कारण 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेता आलं पाहिजे. ते का घेता आलं पाहिजे? कारण समाजाने, पालकांनी, सरकारने कळत-नकळत कुठेतरी करिअरची एक उतरंड हायरार्की रचली आहे, की जिच्यामध्ये सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवलंय मेडिकल आणि इंजिनिअरिंग. एखादा मुलगा-मुलगी हुशार आहे का नाही? बुद्धिमान आहे का नाही? त्याचं करिअर चांगलं होणार का नाही? कशावरनं ठरवलंय? तर तो मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकला का? तो जाऊ शकला तर हुशार आहे आणि करिअर चांगलं होणार. नाही शकला तर मग चालू होतं, की ओके मान खाली घालून प्युअर सायन्समध्ये डिग्री घे. पण 10वी मध्ये सायन्सला जाण्याएवढेच मार्क नसले, तर मग कॉमर्सला प्रवेश घे आणि तेही नसले, तर दुसरीकडे कुठे प्रवेश मिळत नाही म्हणून जणू आता आर्ट्सला प्रवेश घ्यायचा. अशा सगळ्या समजुती आत्ता सुद्धा आहेत. थोड्या-थोड्या त्या बदलतायत आणि जे नवं शिक्षण धोरण येणार त्याने त्या आणखी बदलणार आहेत. तेव्हा ज्या 3 मुलांची मी तुम्हाला गोष्ट सांगतोय, त्या तिघांच्या काळात पण अशीच समजूत होती. तर आपला हा अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असणारा मित्र, हा आधी सायन्सला गेला. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतलं. पुढे त्याला इंजिनिअरिंगला जायचं होतं, तसा गेला आणि टॉप इंजिनिअरिंगमध्ये पण गोल्ड मेडल मिळवत तो यथावकाश व्हायचा. तेव्हा बीई झाला आणि आसपास बघू लागला, आता काय करू? त्याला कोणीतरी सांगितलं, की पेपरला जाहिरात आलेली आहे. सरकारमध्ये क्लास 1 ची पोस्ट आहे. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि तिला जी पात्रता सांगितलेली आहे, ती सर्व ती तुझी मिळालेलीच आहे. तर तू अर्ज कर. त्याने अर्ज केला. त्याचा दिल्लीमध्ये मुलाखत झाली आणि काय विषयाने निवडला जात नाही, कारण तो सगळ्यामध्ये टॉपच होता. त्यामुळे निवडला गेला. आपला जो सगळ्यात हुशार मित्र आहे, त्याचं करिअर चालू झालं भारत सरकारमध्ये क्लास 1 चा अधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर. तुम्हाला मी जो मध्यम मित्र सांगितला, हा मध्यम मित्र हा कसला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जातोय. त्याला सायन्सला जाण्याएवढे पण मार्क नव्हते. कॉमर्सला जाण्याएवढे पण नव्हते. गप त्याने आर्ट्सला प्रवेश घेतला आणि यथावकाश वर्षाच्या वर्षाला गाडी पुढच्या धक्क्याला लागत तो झाला बी पॉलिटिकल सायन्स. तो आसपास बघू लागला, आता काय करू? त्याला कोणीतरी सांगितलं, की तुझ्याकडे आर्ट्सची डिग्री आहे, तर तुला स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा आहे. मुद्दा चुकीचा आहे बरं का. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कुठली तरी विशिष्ट डिग्री पाहिजे किंवा तिचा फायदा आहे असं अजिबातच नाहीये. तुमच्या आवडीची डिग्री, पण त्या मुद्द्याकडे मी येतोय. याला कोणीतरी सांगणाऱ्याने सांगितलं, कारण तुम्हाला दिसेल, की माणसांना एकूण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये चौकटी आखलेल्या आवडतात आणि पोट दुखतंय ॲनासिन घे. डोकं दुखतंय ही गोळी घे. म्हणजे त्याच्या मुळाशी जाऊन विषय समजावून घेऊन करूयात असं सर्वसाधारणपणे असत नाही. तशी ही एक आखलेली चौकट आहे, की आर्ट्स का? तुला स्पर्धा परीक्षांच्या मध्ये फायदा आहे. मुद्दा चुकीचा आहे, पण याला सांगणाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी खरंच ची परीक्षा दिली, क्लिअर केली आणि आपला हा कमी हुशार विद्यार्थी आय-ए-एस अधिकारी झाला आणि तो आय-ए-एस झाल्यामुळे जास्त हुशार मित्र सरकारच्या ज्या खात्यामध्ये खालच्या पदावर होता त्याचा वरिष्ठ म्हणून आला, कारण आय-ए-एस हे नेहमी सगळीकडे वरिष्ठ असतात. उरला आपला तिसरा मित्र. मला ऑलरेडी काही जणांच्या चेहऱ्यावरनं वाटणं चालू झालंय, की त्यांना ही जी मी गोष्ट सांगून सुरुवात करतोय, त्याचा अर्थ कळणं चालू झालेलंच आहे. उरला तिसरा मित्र. त्याला जर विचारलं, "यंदा तुझ्या कॉलेजचं वर्ष कोणतं?"
तर तो पण छाती काढून सांगायचा यंदा मी FY ला आहे. मग पुढच्या वर्षी जायचा SY ला, मग TY असं एक वर्ष क्लिअर करणे म्हणजे त्याची असायची भारताची पंचवार्षिक योजना. पण त्याला अभ्यास सोडा, त्याला मैदानी खेळात पहा, त्याच्या चित्त्यासारख्या हालचाली, तो खेळ कबड्डी खो खो असू द्या किंवा क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल कुठलाही असू द्या, त्याला तो नियमित जिम मध्ये जायचा, मस्त कमावलेलं शरीर पहा किंवा कॉलेजमधली एखादी विशेष कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या निवडणूक आहेत तिच्यामध्ये हा कायम टॉप गिअर. या तिसऱ्या मित्रांनी यथावकाश लक्षात घेतलं की बुवा पुस्तकी अभ्यास हे काय आपलं काम नाहीये. त्यांनी अभ्यास दिला सोडून राजकारणात प्रवेश केला आणि योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून निवडून आला आणि या दोघांच्या खात्याचा मिनिस्टर झाला. खरं म्हणजे तुम्हाला जे आज सांगायचंय त्याच्या साधारण निम्मा भाग माझा आत्ता सांगून झाला. पण आपण असं हातावर बोट मोडून पाहूयात की मी माझं काय सांगून झालं ते करून मी स्पर्धा परीक्षांच्याकडे वळणार आहे. पहिलं या किस्स्यामध्ये हे सांगून झालं की मेडिकल इंजिनिअरिंग जसं एक चांगलं करिअर आहे, तसं स्पर्धा परीक्षांद्वारा UPSC MPSC देऊन शासनामध्ये अधिकारी होणं हे सुद्धा चांगलं करिअर आहे. आणि आत्ताचा आपला विषय नाही, पण एखादा पुस्तकी अभ्यासामध्ये नाहीये फारसा आहे, पण त्याला माणसं कळतात, त्याला माणसं जोडता येतात आणि ते घेऊन तो राजकारणात गेला. तर तुम्ही कोणी राजकारण ही काहीतरी मुळातच वाईट गोष्ट असं अजिबात समजू नका. शेवटी त्या राजकारणाच्या द्वारा देश चालतो, तिथे चांगली माणसं पण असणं आवश्यक आहे, पण त्याच्यासाठी लागणारी गुणसंपदा वेगवेगळी आहे, हे सांगून झालं या किस्स्यामध्ये. या किस्स्यामध्ये माझं हे सांगून झालं की केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता हे खरं नाही. पुस्तकी अभ्यास ही बुद्धिमत्ता आहे, पण प्रशासन उत्तम चालवता येणं ही सुद्धा बुद्धिमत्ता आहे. आणि प्रसंगी पुस्तकी अभ्यासात 4 मार्क कमी असतील, नवे प्रसंगी कोणीतरी पुस्तकी अभ्यासात नापास होत असेल, पण पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे सुद्धा बुद्धिमत्तेचं फार मोठं क्षेत्र आहे. पुस्तकी अभ्यासाला शास्त्रीय शब्द आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. ज्याच्याकडे अकॅडमिक इंटेलिजन्स आहे त्यांनी अकॅडमिक्स मध्ये जरूर करिअर करावं. पण मग माझं तुम्हाला हे सांगून झालं की ते अकॅडमिक इंटेलिजन्स सुद्धा फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स म्हणजे अप्लाइड सायन्सेस मध्ये नाहीये. मेडिकल इंजिनिअरिंग हे चांगलं करिअर जरूर आहे. कोणासाठी आहे? ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो, समजतो, बायोलॉजी मध्ये ज्याचा जीव रमतो, बायोलॉजी समोर आलं की ज्याला अभ्यासाला उत्साह येतो, जो बायोलॉजीच्या तासाची किंवा प्रयोगशाळेमध्ये जाऊन करण्याच्या एक्सपेरिमेंटची डिसेक्शनची वाट पाहतो, त्याने आनंदाने मेडिकलला जावं आणि त्याने उत्तम डॉक्टर व्हावं. तसंच इंजिनिअरिंग सुद्धा चांगलं करिअर आहे, पण कोणासाठी? ज्याला गणित हा विषय आवडतो, समजतो, गणितामध्ये ज्याचा जीव रमतो, समोर गणित आलं की ज्याला असा उत्साह येतो, रोजच्या गणिताच्या तासाची तो वाट पाहतो, त्याने आनंदाने त्यांनी गणिताचा अभ्यास उत्तम करून त्यांनी इंजिनिअरिंगला जरूर जावं. पण सगळ्यांनाच मेडिकल आणि इंजिनिअरिंग आवडलंच पाहिजे, समजलंच पाहिजे असं काही बंधन आहे का? सगळ्यांना नाही, बायोलॉजी आणि मॅथ्स येत असेल तरच जणू तो मुलगा मुलगी हुशार, तर चुकीची समजूत आहे. कॉमर्स हे सुद्धा चांगलं करिअर आहे. त्या कॉमर्स मध्ये CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी, ICWA म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग सारखा विषय येतो, इथपासून MBA आहे, कोणी लॉ करतं, ही सुद्धा उत्तम करिअर आहे. आणि लक्षात घ्या की दुसरं काही जमलं नाही म्हणून आर्ट्सला जायचं नसतंय, तर ज्याला आर्ट्सचे विषय समजतात, आवडतात, त्या विषयांमध्ये ज्याची रुची आहे, ते विषय समोर आले की ज्याला एक उत्साह येतो, त्या विषयाच्या तासांची तो वाट पाहतो, त्याने आनंदाने त्यांनी आर्ट्सला जावं. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रासारखे विषय किंवा साहित्य सुद्धा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी लिटरेचर, मग ही बुद्धिमत्ता नाही का? तेव्हा मित्र मी या पहिल्या किस्स्यात तुम्हाला हे मुद्दा सांगितला की बुद्धिमान प्रत्येक जण आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. करिअर घडवायचं आणि व्यक्तिमत्वाचा विकास करायचा म्हणजे आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधा. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधणे, याला आपला खास भारतीय शब्द आहे स्वची ओळख. तेव्हा
आपल्याला स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर समजावून घ्यायचं आहे, UPSC, MPSC. आणि चॅट बॉक्स मध्ये आधी मी काही प्रश्न वाचत होतो, ते थोडे तांत्रिक स्वरूपाचे आहेत, पण माझा हा पहिला बोलण्याचा भाग झाला की मी त्या चॅट बॉक्स मधल्या प्रश्नांकडे येईन सुद्धा. तर स्पर्धा परीक्षांच्या द्वारा करिअर मला करायचं आहे, तर जीवन घडवण्याची व्यक्तिमत्वाची पहिल्यांदा त्रिसूत्री लक्षात ठेवा. त्याच्याकरता मी ही पहिली काही मिनिटं घेतली. ती त्रिसूत्री, पहिलं सूत्र आहे, अरे स्वतःला ओळख. अरे तू स्वतःला ओळख. अगं तू स्वतःला ओळख. म्हणजे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. त्यानुसार क्षेत्र निवड. ते क्षेत्र अभ्यासाचं असेल किंवा जीवनातलं कुठलंही निवडायचं ते क्षेत्र असेल. आणि आता त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. आपल्या जीवनातल्या निवडलेल्या क्षेत्रात. मग तुमच्यातले जे आता स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र निवडणार आहात, तर त्याचं काम आहे की आधी स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे आणि त्या स्पर्धा परीक्षा पार केल्यानंतर मग प्रत्यक्ष शासनामध्ये सेवा करताना उत्तम आणि प्रतिभावंत असणे. तेव्हा स्पर्धा परीक्षांचा विषय समजावून घ्यायचा असला तरी पहिल्यांदा हा पाया बोलायला मी पहिली आवश्यक ती मिनिटं घेतली. पाया, बेस याचा आहे जीवनाची, करिअरची, व्यक्तिमत्व विकासाची त्रिसूत्री. स्वची ओळख, त्यानुसार क्षेत्राची निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे. आता ही स्वची ओळख कशी करायची आणि त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं, हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. तो आजचा नाहीये, पण स्पर्धा परीक्षांविषयी बोलताना सुद्धा मला वाटलं की ही त्रिसूत्री तुमच्या कानावर घालून ठेवावी. आपल्या नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या मध्ये जर पुरेसा वेळ झाला तर मी यातल्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं देईन. म्हणजे थोडक्यात खरं म्हणजे मी तुम्हाला हेही सांगतोय की सगळी करिअर चांगली आहेत. कुठलं एक विशिष्ट म्हणजे मी बोलणार आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करिअरवर, पण म्हणून मी तुम्हाला असं नाही सांगणार आहे की ते एकच काय ते जणू चांगलं करिअर आहे. सगळी करिअर चांगली आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणते गुण आहेत, ते गुण ज्या करिअरसाठी योग्य आहेत, ते करिअर तुमच्याकरता चांगलं आहे. असं लक्षात घ्यायला. तर नुसतं करिअर चांगलं किंवा वाईट नसतं. एखाद्या नुसत्या करिअरला चांगलं किंवा वाईट म्हणणे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवता येतात. लोक सगळे गणित हा विषय घ्या. तर तुम्ही म्हणाल की अहो ते गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवता येतात, पण ते तुम्हाला असतील, आम्हाला नंतरचेच 2 आकडे मिळतात फक्त. मग मी गणित नाही घ्यायचंय. तेव्हा आपल्यामधले गुण ओळखून ते गुण ज्या क्षेत्रासाठी योग्य आहेत, ते क्षेत्र म्हणजे करिअर तुमच्यासाठी योग्य आहे. अशा अनेक करिअर्समध्ये एक अत्यंत महत्वाचं करिअर, रोजच्या जाणाऱ्या दिवसागणिक ज्या करिअरचा स्कोप वाढत चाललेला आहे, असं करिअर म्हणजे स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर. आता मी तुम्हाला 5 मुद्दे असं बोटं मोडून सांगणार आहे आणि ते झाले की आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला मुद्दा आहे स्पर्धा परीक्षेची व्याख्या. नीट शार्प व्याख्या लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा कशाला म्हणायचं, तर जिथे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला वेगळी परीक्षा घेतली जाते, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. म्हणजे तुम्ही म्हणता की मला पुढचं अमुक अमुक शिकायचंय, तर जे निर्णय करणारे ते म्हणतात की आम्ही सांगतो ही परीक्षा दे, तुझ्या त्या परीक्षेतल्या परफॉर्मन्स वरनं ठरवू की तुला पुढचं शिकू द्यायचं का नाही. किंवा तुम्ही म्हणताय मला अमुक एक जॉब हवंय, तर मग त्या परीक्षा एक वेगळी परीक्षा, त्या ह्या जॉबसाठी तुमची निवड करायची का नाही हे ठरवाल. तेव्हा पहिला मुद्दा व्याख्या आहे. आणि मित्र ही व्याख्या मनामध्ये पक्की पकडून ठेवा की स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. ही व्याख्या मनामध्ये पक्की पकडून ठेवा, कारण ती ऐकल्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की अरेच्या ह्याचा अर्थ 10वीला किती टक्के मिळाले ह्याला काही महत्व नाही स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात. 11वीला कोणत्या साईडला गेला याला काही महत्व नाही. आर्ट्सला गेला का सायन्स, त्यातल्या सायन्सला जाऊन PCB घेतलं का PCM घेतलं याला काही महत्व नाही. मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेला का नाही गेला याला काही महत्व नाहीये. विद्यापीठ कोणतं, कॉलेज कोणतं, डिग्री कोणती आणि त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं
का दोनदा नापासून तिसऱ्यांदा कसा बसा तडमडत कडमडत पास झाला, त्याला कशालाच काही महत्व नाहीये. महत्व फक्त एक वय सांगतं. तुमची परीक्षा जे घेणार आहेत ते म्हणतात, की तुझं किमान वय एवढं-एवढं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय याच्यापेक्षा जास्ती नाही पाहिजे. एवढं असेल तर हे आम्ही सांगतो ही परीक्षा. तिचा आम्ही सांगतो हा सिलेबस. तिची आम्ही सांगतो ही पद्धत. आता तुझ्याविषयीचा निर्णय तुझ्या त्या परीक्षेतल्या परफॉर्मन्सवरनं घेतला जाईल. असं व्याख्या सांगितल्या तुमच्या लक्षात येईल, की फक्त स्पर्धा परीक्षा देण्यापुरतं एक वय आणि तुमचं हे किमान शिक्षण एवढं-एवढं झालेलं असायला पाहिजे. तर आम्ही सांगतो ही परीक्षा दे. ही आहे माणसं निवडण्याची पद्धत म्हणून स्पर्धा परीक्षा ही देतात. म्हणून माझा दुसरा मुद्दा आहे, की मी तुम्हाला आता जी व्याख्या सांगितली त्या व्याख्येनुसार माणसं निवडण्याची पद्धत म्हणजे स्पर्धा परीक्षा ही दिवसागणिक वाढत चाललेली आहे. तिचं स्थान, तिचं महत्व हे आपण पुढच्या एक 3 ते 5 मिनिटामध्ये असा पळत-पळत आढावा घेऊया. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की एक फार मोठ्या प्रमाणावर लोकांना मेडिकलकडे जायचं असतं किंवा इंजिनिअरिंगकडे. तर आता 2 तरी वर्ष उलटली, की मेडिकलला केवळ 12वीच्या मार्कावर आता प्रवेश नाहीये. तुम्हाला 12वीचे मार्क किती असू द्या, तुमचं 12वी तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असावं लागतं आणि मग तुम्हाला सांगितलं जातं, की आता ही नीट नावाची जी राष्ट्रीय परीक्षा आहे ती दे. त्या परीक्षेतल्या तुझ्या परफॉर्मन्सवरनं तुला मेडिकलला प्रवेश मिळेल का नाही हे ठरेल. म्हणजे मेडिकलचा प्रवेश ही सुद्धा स्पर्धा परीक्षा झाली. इंजिनिअरिंगचा प्रवेश तर ती सेट आहे, सीईटी आहे. म्हणजे ती स्पर्धा परीक्षा आहे. त्या इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही म्हटलात, की मी भारतभरच्या कुठल्याही कॉलेजमध्ये जायला तयार आहे, पण मला इंजिनिअरिंगलाच जायचंय. तर स्पर्धा परीक्षा आहे. तिचं नाव AIEEE ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. तिच्यात तुम्ही दिलं तर तिथल्या तुमच्या परफॉर्मन्सनुसार देशातल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचं तुम्हाला निमंत्रण येतं. त्या इंजिनिअरिंगमध्ये भारताच्या जागतिक दर्जाच्या आणि उत्तम समजल्या जातात अशी संस्था आहेत IITs आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. की IIT मधनं जर तुमचं इंजिनिअरिंग असेल, तुमच्याकरता पायघड्या अंथरल्या जातात आणि फार पगारांची सुद्धा पॅकेजेस चांगली जाड-जाड मोठमोठाली आहेत. तर नुकतीच नागपूरला एक IIT चालू झाली पहा. तर IITच्या प्रवेशाची एक वेगळी स्पर्धा परीक्षा आहे. तिचं नाव आहे IIT-G जॉइंट एंट्रन्स एक्झाम. त्यातल्या तुमच्या परफॉर्मन्सवरनं ठरतं तुमची निवड होणार का नाही. अशी उदाहरणं मी खूप वेळ देऊ शकेन तुम्हाला. पण IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधले प्रवेश, IISCs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले प्रवेश, किंबहुना आता बहुतेक सगळ्या विद्यापीठांमध्ये तुम्ही पदवी मिळवली आणि जर तुम्हाला पदव्युत्तरला प्रवेश हवा असला, तर असा थेट प्रवेश हा प्रकार नाहीच आहे आता. आम्ही केलं त्या काळामध्ये होतं, की पदवी मिळवली, की फक्त मार्कशीट जोडायची आणि विद्यापीठाला म्हणायचं आम्हाला मास्टर्सला प्रवेश हवाय. ते मास्टर्स झालं, की एम-फिल होतं. नव्या शिक्षण धोरणामध्ये एम-फिल रद्द होणार आहे आणि नंतर पी करायचं असलं, तर एम-फिल झाल्याचं सर्टिफिकेट जोडायचं आणि पी सुरू करायचं. हे सगळं आता संपलं. आता या प्रत्येक टप्प्याला स्पर्धा परीक्षा आहे आणि निवड होते. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तर स्पर्धा परीक्षा आहे. तो शिक्षक शाळा पातळीचा असू द्यात किंवा महाविद्यालयीन पातळीचा असू द्यात. तुम्हाला डिफेन्समध्ये जायचं की भारताच्या संरक्षण सेवांमध्ये जाऊन मला देशाची सेवा करायची आहे. तर 12वी नंतर NDAची परीक्षा आहे आणि पदवीनंतर CDSE कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला विदेशात जायचं असलं शिकायला किंवा जॉब करायला तरी स्पर्धा परीक्षा आहे आणि आता तर देशामध्ये खाजगी क्षेत्रांनी सुद्धा त्यांच्याकडे जर अधिकाऱ्यांची निवड करायची असेल तर स्पर्धा परीक्षा ही पद्धत ठरवलेली आहे. वेळेअभावी त्याचं एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ते म्हणजे UPSC, MPSC त्यातल्या UPSC मधून जशी IAS अधिकाऱ्यांची निवड होते इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, तशी टाटा उद्योग समूहातल्या अधिकाऱ्यांची निवड होते स्पर्धा परीक्षांच्या द्वारा आणि त्याचं नाव टाटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तेव्हा तुम्हाला दिसून येईल की खूप वाढत्या क्षेत्रांच्या मध्ये आता स्पर्धा
आपण पुढे निघालो की अभ्यासाचा मोठा पाया तयार होतो. तो विस्तृत पण असतो आणि तो सखोल पण असतो आणि त्या पायावर नंतर कुठल्याही करिअरची इमारत उभी करता येते. स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं पुढे सरकणे म्हणजे आपल्याकरता निदान 180 डिग्रीज मध्ये वेगवेगळी करिअर्स निर्माण होतात. तरी मी तुम्हाला आता वेळेअभावी अनेक उदाहरणं दिली नाहीत. दिलं नाही असं उदाहरणार्थ बँकिंग क्षेत्रात सुद्धा. बँकिंग क्षेत्रात जी अधिकाऱ्यांची भरती होते, स्पर्धा परीक्षांच्या द्वारा होते. त्यानंतर UPSC ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेते, तिच्यामध्ये CAPF नावाचे महाराष्ट्राला त्याची माहिती कमी आहे. अलीकडे तरी UPSC, MPSC ची माहिती जरा तरी महाराष्ट्राला मिळत चाललेली आहे. पण त्या तुलनेमध्ये CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असे पॅरामिलिटरी फोर्सेस 5 असतात. CRPF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ITBP वगैरे असे 5 आहेत. त्यांच्यासाठीची सुद्धा निवड स्पर्धा परीक्षा या पद्धतीद्वाराच होते. तेव्हा स्पर्धा परीक्षा ही मेथड वाढत चालली असा माझा पुढचा मुद्दा. त्याच्या पुढचा म्हणजे तिसरा मुद्दा आहे की ले दे के या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं बेसिक स्वरूप एकसारखंच आहे. म्हणजे काय, तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा पहिला टप्पा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा, मल्टिपल चॉईस टाइप ऑब्जेक्टिव्ह. तुम्ही चालू वर्षी तर पाहत असाल की विशेषतः दुर्दैवाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार याच्यात विद्यापीठांच्या परीक्षा घ्यायच्या का नाही याच्यावरनं मतभेद चालू राहिले. अशा वेळी त्या मतभेदांवर निकाल देण्याचं काम मग सुप्रीम कोर्टाचं असतं आणि मग अलीकडे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की महाराष्ट्र सरकारला विद्यापीठांच्या परीक्षा तर घ्याव्या लागणार आहेत. तर आता महाराष्ट्र सरकार आणि विद्यापीठांचे कुलगुरू मिळून विचार करतायत की आम्ही विद्यापीठाची परीक्षा सुद्धा MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस टाइप या पद्धतीनेच घेऊ. म्हणजे स्पर्धा परीक्षा आता विद्यापीठ पातळीच्या परीक्षांच्या मध्ये सुद्धा आल्या. ती दुर्दैवाने चालू वर्षीचं कारण कोरोनाचं अडचणीचं आहे. पण ही जी व्याप्ती वाढत चाललेली आहे त्याच्यात कॉमन स्वरूप प्रत्येक स्पर्धा परीक्षेत प्रिलिम आहे. प्रिलिम परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे आणि तिचं मुख्य काम टू टेस्ट युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन, माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा. ती पार करून निवडक जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. मग त्या मुख्य परीक्षेचं आता लेखी स्वरूप आहे, निबंध वजा आहे, खुलासा करा, कारण सांगा, परिणाम सांगा, त्यानंतर चिकित्सा करा, तुलना करा, साम्यभेद सांगा. या प्रकारचे सगळे प्रश्न आता मुख्य परीक्षेला येतील. कारण मुख्य परीक्षेचा हेतू आहे ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा. माहितीवरील आणि ज्ञानावरील याच्यामध्ये फरक काय, तर असलेली माहिती वापरून तुम्हाला उत्तर उत्तम पद्धतीने मांडता येतं का हे पाहणे म्हणजे मुख्य परीक्षा आहे. आणि मग UPSC MPSC सहित सगळीकडे शेवटचा टप्पा मुलाखत. आता केवळ कागदावरच्या मार्कावर तुमची निवड होण्याचे दिवस संपले आणि अजूनही काही स्पर्धा परीक्षा अशा आहेत की ज्याच्यामध्ये मुलाखत असत नाही. पण मग ती पद शासनामधली खालच्या स्तराची पद आहेत जिथे कामाला वाव कमी, तुलनेने पगार पण कमी आणि प्रमोशनच्या इत्यादी संधी सुद्धा कमी. जिथे त्या सगळ्या हव्या आहेत तिथे मुलाखत आहेच. कारण तुम्हाला जो निवडणार आहे, आणि मी सांगितलेल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला जो निवडणार आहे तो पाहणार आहे की हा येतो कसा, हा विश नमस्ते किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असेल कसा करतो, बसतो कसा, बोलतो कसा, बोलताना इंटरव्ह्यू पॅनलशी आय कॉन्टॅक्ट ठेवतो का, आवाजाचा पिच त्याच्या कसा आहे, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास आहे पण अहंकार नाही आणि नम्रता आहे पण शरणागती नाही, असा जो बॅलन्स लागतो व्यक्तिमत्वामध्ये तो त्याच्या व्यक्तिमत्वात दिसतो का, असा मुलाखतीचा टप्पा येतो. हा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. थोडक्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःला खूप मोठ्या व्याप्तीच्या करिअर साठीची तयारी करणे आणि व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास घडणे असा होतो. हे सांगून मी आता माझ्या बाजूने असलेल्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. त्या शेवटच्या मुद्द्याचे 5 शब्द आहेत. मी तर त्याला नाव ठेवलंय पंचशील. हे स्पर्धा परीक्षांचं पंचशील आहे की स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर का करायचं किंवा त्याचं पोटेन्शियल काय, किंवा UPSC MPSC च्या द्वारा मी जर करिअर करणार असेल तर मला काय मिळेल,
हे आता मी 5ही शब्द अगदी थोडक्यात सांगणार आहे आणि मग आपण थोडा वेळ प्रश्नोत्तरांच्यासाठी देऊया. प्रश्नोत्तर तुम्ही समक्ष विचारा, ते फॅकल्टी जसं सांगतील तसं, किंवा चॅट बॉक्समध्ये काही आलेले आहेत का हे मी पाहीन. पण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं मी त्याला नावच ठेवलंय पंचशील, की हे स्पर्धा परीक्षांचं पंचशील आहे. स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर आपल्याला काय देतं? पहिला शब्द आहे पैसा आणि प्रामाणिक पैसा. पापाचा पैसा नाही. भ्रष्टाचार, गैरप्रकार करावा नाही लागत. तर प्रामाणिक पैसा. तेव्हा पहिला शब्द आहे गुड ऑनेस्ट मनी. दुसरा शब्द आहे सिक्युरिटी, सुरक्षितता. एकदा का तुम्ही वय वर्ष 19 ते 21 पासून 30, 35, 38 या रेंजमध्ये निवडले गेला, तुमचं उरलेलं अख्खं आयुष्य सुरक्षित आहे. सिक्युरिटी. तिसरा शब्द आहे स्टेटस. स्टेटस म्हणजे नाही म्हणलं तरी या स्पर्धा परीक्षांना समाजामध्ये एक विशेष स्थान आहे आणि अरे वा, याने अमुक अमुक स्पर्धा परीक्षा क्लिअर केली, तर तुम्ही ती स्पर्धा परीक्षा पार केल्या क्षणाला समाजातलं तुमचं स्थान बदलतं. स्टेटस. चौथा शब्द आहे सत्ता किंवा अधिकार. अधिकार. कुठल्याही पदासाठी निवडले गेलात तरी ते कुठलं तरी अधिकाराचं पद आहे. एवढंच नाही तर तुमच्या जीवनाचं रॉकेट आता सुटलं. आता जाणाऱ्या वर्षागणी तुम्ही वरवरच जात राहणार आहात. पण मी तुमच्याशी बोलतोय तो या पहिल्या 4 शब्दांकरता नाही. मला हा विश्वास आहे की आपल्या यवतमाळच्या महाविद्यालयाने वेळात वेळ काढून हे विशेष सत्र ठरवलं. ते सुद्धा काही केवळ पैसा, सुरक्षितता, सन्मान आणि सत्ता मिळणारी माणसं तयार व्हावीत यासाठी नाहीये. तर मित्रो, तुम्ही अभ्यास उत्तम केलात आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याच्या माझ्या बाजूने मी प्रयत्न करीनच. पण असा सगळा उत्तम केलात तर न मागता तुम्हाला हे पहिले 4 मुद्दे मिळणार आहेत. खरं आव्हान आहे 5वा शब्द आणि ते म्हणजे देशसेवा करण्याची संधी. हे करिअर सगळ्यात महत्वाचं यासाठी आहे की पहिल्या 4सहित म्हणजे तुम्ही लसलस करू नका. त्याच्यासाठी भ्रष्टाचार, गैरप्रकार करावा लागत नाही. जातीपाती पाळावे लागत नाही. ह्याची फाईल दाब, त्याची पुढे काढ, यातलं काही करावं लागत नाही. आपलं काम उत्तम करून एकदा का स्पर्धा परीक्षा पार केली की न मागता तुम्हाला या पहिल्या 4 गोष्टी तर न मागता मिळणार आहेत. प्रामाणिक असलेला पैसा म्हणजे पगार की जो चांगला आहे, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता. पण खरं आव्हान आहे की तुम्ही हे सगळं लोकांची सेवा करण्यासाठी वापरता का? देशसेवा म्हणजेच लोकसेवा आहे. आणि आपल्याला तर संतांनी शिकवलं की हाती घेतलेलं काम उत्तम करणे ही देशभक्तीच काय, ही देवभक्ती सुद्धा आहे. तेव्हा माझ्या परीने मी जे छोटंसं शैक्षणिक काम चालवतोय चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून, त्याला यवतमाळहून सुद्धा येत असतात आणि कधी मला जमलं तर मी सुद्धा प्रत्यक्ष यवतमाळला येऊनही तुमच्याशी बोलीन. पण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना हा आत्मा लक्षात ठेवायला हवाय. ते स्पर्धा परीक्षांचं पंचशील आहे. तसे स्वच्छ आणि कार्यक्षम असे देशभक्त अधिकारी होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं हे पहिलं बोलणं थांबवतो मी. यानंतर आपल्या सन्माननीय प्राध्यापक मंडळींनी सांगावं की एक एक प्रश्न तुम्ही घ्याल का बोला चॅट सर. बॉक्स. राईट सर. काही विद्यार्थी आणि सरांनी पण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितला नव्हता, तर सर्वांसाठी ही माहिती आहे. आबासाहेब पार्वेकर महाविद्यालय यवतमाळ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 3 दिवसाचं काउन्सिलिंग सेमिनार आयोजित करतो आहे. तर या सेमिनारला काल डॉक्टर सपना शर्मा, डॉक्टर धनंजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं. आज सकाळच्या सेशनला अझरुद्दीन काझी UPSC टॉपर यांनी पण इंटरव्ह्यू टेक्निक्स विषयी मार्गदर्शन केलं. आणि आता अर्धा भाग झालेला आहे अविनाश धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाचा. काही प्रश्न आलेले आहेत, पण एक मिनिटाचा एक इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ आदित्यनं वगैरे हे शेअर करतील. बोलणाऱ्यांचा कलकलाट टिपेला पोहोचलेला असताना वक्ता दश सहस्त्रेषु या शब्दांशी प्रामाणिक नातं सांगणारे फार मोजके लोक उरलेले आहेत. स्पीड आपलं एक प्रमुख नाव म्हणजे माननीय अविनाश धर्माधिकारी, मूळ पिंड कार्यकर्त्याचा कारकिर्दी
सुरुवात केली ती मुक्त पत्रकारितेने. पुढे आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर नोबेल बॉर्न प्रशासकीय सेवेत अनेक अधिकाराची पदं भूषविली. जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा महत्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी अनेक कल्पक उपक्रम राबवले व यशस्वीही केले. एका महत्वाच्या वळणावर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि स्वच्छ कार्यक्षम कारभारासाठी मोठी सामूहिक चळवळ उभी केली. चाणक्य मंडल परिवार या संस्थेच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन करीत हजारो स्वच्छ व कार्यक्षम अधिकारी घडविले. अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजय पथ ही त्यांची ग्रंथसंपदा. प्रशासनातल्या आपल्या समृद्ध अनुभवांचा लेखाजोखा मांडताना लेखक म्हणूनही आपली एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. वैयक्तिक स्वार्थाचा त्याग करून सामाजिक संवेदनशीलता जपत आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर पुढची निरोगी पिढी घडविणारे एक अथांग व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख. थँक्यू. धर्माधिकारी सर, काही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी हँड रेज करावा आणि तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण प्रश्न टाकू शकता, तुम्हाला पण संधी मिळेल. सर, एक प्रश्न आहे, युपीएससीची तयारी करण्यासाठी साधारणतः सुरुवात कोणत्या क्लास पासून करायला हवी? धर्माधिकारी सर. त्याला एका सूत्राचं नाव दिलंय. या प्रश्नाला माझं सूत्र आहे शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. याचं कॉम्बिनेशन शुभस्य शीघ्रम म्हणजे जेव्हा मनात आलं की आता स्पर्धा परीक्षांची आपल्याला त्याद्वारे करिअर करायचं आहे तर करा अभ्यासाला सुरुवात. आणि समजा कोणाच्या उशिरा लक्षात आलं तर उशीर झालेला आहे असा त्याचा अर्थ नाहीये. त्यामुळे इट इज नेव्हर टू लेट असं ह्या सूत्राचं उत्तर आहे. पण साधारण ऍव्हरेज सांगायची झाली तर 10वी 12वी ह्या पातळीला स्वतःला त्याच्यासाठी पाया पक्का करणं सुरू करावं. आणि स्पर्धा परीक्षेचा पहिला अटेम्प्ट देण्यासाठी पदवी असावी लागते आपल्याकडे. तर त्या पदवीच्या वर्षी फुल टाइम टॉप गिअर मध्ये अभ्यास करावा. असा 10वी 12वी म्हणजे वयवर्ष 16 ते 18 पासून ते पदवी म्हणजे वयवर्ष 21 ही त्याची ऑप्टिमम आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने. तरी बॅक टू ओरिजिनल सूत्र शुभस्य शीघ्रम अँड इट इज नेव्हर टू लेट. अच्छा, धन्यवाद सर. दुसरा प्रश्न आहे की युपीएससीची आणि इंग्लिश या विषयाची मला पण भीती वाटते, तर मी काय करावं? एक उत्तर एकदम सोपं आहे की मराठी माध्यमातून सुद्धा आता युपीएससी आता म्हणजे आधीपासून देता येतं. आणि महाराष्ट्रामध्ये गेली आता 15-20 वर्ष तर एक परंपरा तयार झाली आहे की मराठीतून देतात आणि होतात. उदाहरणार्थ यावर्षी सुद्धा आमचा सुब्रमण्यम केळकर नावाचा विद्यार्थी पूर्ण तयारी मराठीतून करून देशामध्ये टॉपर्स मध्ये आलेला आहे. तिकडे चाणक्य मंडलचा युट्यूब चॅनल आहे आणि त्यावर या सुब्रमण्यम केळकरची 2 तासाची एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वांशी संवाद केलाय की मराठी माध्यमातून सुद्धा तयारी कशी करावी. तर ज्यांना अधिक उत्सुकता असेल त्यांनी ती पूर्ण 2 तासाची तर जरूर पहा. तेव्हा एक बाजू आहे की मराठीतून देता येतं, दुसरी बाजू आहे की शास्त्रशुद्ध प्रयत्नातून इंग्लिश सुधारता येतं. आणि माझं वैयक्तिक सांगणं राहील की मराठीतून युपीएससी द्यायचं ठरवलं तरी सुद्धा त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने इंग्लिश सुधारण्यासाठीचे प्रयत्न करावे. याची 2 सोपी कारण आहेत. एक कारण, मराठी माध्यमातून युपीएससी देताना सुद्धा इंग्लिशचा 1-250 मार्काचा 3 तासाचा कंपल्सरी पेपर आहे. तो नुसता नाहीये तर तो क्वालिफाईंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किमान काही मार्क मिळवावे लागतात तर तुमचे बाकीचे पेपर तपासले जाणार. त्यामुळे त्या पातळीचं तर इंग्लिश, अर्थात युपीएससीने सांगितलेलं की ती साधारण 12वीची पातळी आहे, 12वीचं इंग्लिश. पण एका किमान पातळीचं इंग्लिश चांगलं असायलाच पाहिजे, हे झालंय. दुसरं, मराठी माध्यमातून तर आपल्याला सगळं करायचंच आहे. मराठी ही सुद्धा तितकीच वैभव संपन्न भाषा आहे. पण आणि येणारं जे नवं शिक्षण धोरण आहे त्या शिक्षण धोरणाने पण ठरवलं की इयत्ता 5वी प्राथमिक शिक्षण सर्व म्हणजे 8वी पर्यंतच हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे. माझ्या मते ते पाऊल योग्य आहे. असं सगळं असून मी सांगतोय की आपलं इंग्लिश आज उत्तम असायला पाहिजे. याचं कारण, आजच्या तारखेला तरी इंग्लिश ही सर्व जगाची भाषा आहे. देश कोणताही असू द्या, त्यांची भाषा कोणती असू द्या, ते सगळे सुद्धा आता इंग्लिश शिकतात.
कारण इंग्लिश ही जगाची संपर्काची भाषा झाली आहे, दळणवळणाची भाषा झाली आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा झाली आहे. तेव्हा इंग्लिश बद्दल काळजी असेल तर माझ्या उत्तराचे हे 2 भाग आहेत. मराठीतून UPSC देता येईल आणि ती द्यायची असली तरी आपलं इंग्लिश सुधारण्यासाठीचे काही शास्त्रीय प्रयत्न आहेत, की जे अर्थात आत्ताच्या सत्राच्या वेळेच्या मर्यादेत सांगता नाही येणार आहेत. पण ते शास्त्रीय आहेत. पुन्हा कधी संधी मिळाली तर जरूर सविस्तर सांगेन. अशा दोन्ही रस्त्यावरनं यशाकडे आपली गाडी जाऊ शकते. अच्छा, योग्य उत्तर सर. सर अजून एक प्रश्न आहे की मला दिल्लीला जाण्याच्या ऐवजी मला चाणक्यला पुण्याला प्रवेश घ्यायचा आहे, तर प्रवेश प्रक्रिया किती आणि फी किती? ओके. चाणक्य मंडल मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर अनायस हा प्रश्न विचारला आहे आणि सरांनी सुद्धा संधी दिली आहे. त्यामुळे सगळ्यांना मी सुचवेन की टिपून घ्या. चाणक्यमंडल.org असा वेबसाईटचा ऍड्रेस आहे. चाणक्यमंडल.org. त्यानंतर चालू वर्षी कोरोनामुळे अजून प्रत्यक्ष वर्ग भरणे असं चालू झालेलं नाहीये. पण सायबर स्पेसमध्ये चाणक्य मंडलचे जे 4 मुख्य कोर्सेस असतात ते 4ही चालू झालेत. ते तुम्ही अगदी आज सुद्धा उद्या सुद्धा जॉईन करू शकता. त्या प्रत्येक कोर्सचं मिळून काही शुल्क आहे. ते सर्व तिथे समजावून घ्या. मी जसं चाणक्यमंडल.org सांगितलं तसं ज्यांना उत्सुकता आहे त्यांना एक फोन नंबर पण सांगतो. तो पण कृपया टिपून घ्या. फोन नंबर आहे 9810 189 189. सगळ्यांच्या फायद्यासाठी पुन्हा एकदा सांगतो 9810 189 189. तर चाणक्यमंडल.org आणि हा फोन नंबर, या फोन नंबरवर माझे सहकारी असतात. आवश्यक ती सगळी तपशीलवार माहिती तर ते देतील. तेव्हा चालू वर्षीचे कोर्सेस नुकतेच चालू झालेत. आपण आज जसे झूम हे वापरून आपण भेटतो तसे चाणक्य मंडलचे 4ही कोर्सेस चालू झाले. चाणक्य मंडलचे 4 मुख्य कोर्सेस म्हणजे फाउंडेशन कोर्स असा पहिला, तो म्हणजे जीवनाचं फाउंडेशन. त्याच्या पुढचा आहे प्रिपरेटरी असं त्याचं नाव आहे. प्रिपरेटरी म्हणजे स्पर्धा परीक्षा कधीतरी पुढे द्यायची आहे मला, पण त्यासाठी पाया आत्तापासून पक्का करायचा आहे. तर तो पाया पक्का करण्याचा कोर्स म्हणजे प्रिपरेटरी. आणि ज्यांना 2021चा अटेम्प्ट द्यायचा आहे त्यांचा आत्तापासून टॉप गिअर मध्ये अभ्यास चालू व्हायला पाहिजे अशांसाठी एक UPSCचा कोर्स आणि एक MPSCचा कोर्स. तर हे सर्व नुकतेच चालू झालेले आहे. अजूनही तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर अर्थातच तुमचं स्वागत आहे. चाणक्यमंडल.org वर जा. तिथे आपोआप सगळं युजर फ्रेंडली पद्धतीने दिलंय. किंवा तो सांगितलेला फोन नंबर 9810 189 189 ला फोन करा. आता फी विषयी सुद्धा विचारल्यामुळे मी सांगतोय की मित्र हो, काम चालू ठेवायलाच पैसे लागतात म्हणून फी आहे. पण माझा समाजाला शब्द आहे कायम की कोणालाही जन्मात कधीही फी साठी अडवलं नाही जाणार आहे. माझ्या अडवलं नाही जाणारचा अर्थ आहे की जात पात धर्मपंथ काही भेद न पाहता एकमेव निकष गरिबी. तर ज्यांच्याकडे जो असं म्हणेल की मी ही जी काही फी आहे ती काहीतरी 20,000 25,000 30,000 40,000 अशी काहीतरी आहे. खरं म्हणजे ते सगळे फीचे आकडे सुद्धा माझ्या लक्षात नाही. आपण समाजावर विश्वासाने सोडलंय की ज्याची ती भरण्याची क्षमता आहे कृपया त्यांनी ती सर्व भरावी. पण ज्याला असं वाटतंय प्रामाणिकपणाने की मला चाणक्य मंडलचा हा कोर्स तर करायचा आहे, पण ही तुम्ही म्हणता एवढी फी भरण्याची माझी क्षमता नाही, तर आपण एक सिस्टीम ठरवलेली आहे. पण माझा तुम्हाला शब्द आहे की केवळ फी करता कोणालाही अडवलं जाणार नाही. ज्यांना असं वाटतं की फी भरण्यात अडचण आहे ते चाणक्यमंडल.org वर जा किंवा मी जो फोन नंबर सांगितला त्याच्याशी संपर्क करा. तुमची अडचण समजावून सांगा. त्याची आपली एक मेथड आहे आणि आपण सगळ्यांना तो कोर्स करता येईल असं आपण पाहतो. सरांनी हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या वतीने विचारल्यामुळे मी आजच्या नंतर आशा करतो की पुढच्या 2-3 दिवसांमध्ये चाणक्य मंडलच्या 4ही कोर्सेसना यवतमाळ आणि परिसर आणि संत गाडगेबाबा विद्यापीठाचे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जॉईन होतील. ते जॉईन होण्यासाठी मी विनंती आवाहन पण करतो आणि मग तर आपण नियमित भेटत राहू. तिथे मी माझे पण तास असतात नियमितपणे. आपण एन्जॉय करू. तसं एन्जॉय करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. सर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. माझा एक पण प्रश्न आहे सर आपल्याला की आपण IAS करत असताना आपला प्लॅन B काय होता? समजा IAS नसते झाले तर काय झालं असतं? काय व्हायला आवडलं असतं? खरं म्हणजे सर गंमत म्हणजे माझा IAS हा प्लॅन B होता.
अच्छा अच्छा. मी अच्छा. 1986 मध्ये IAS झालो. त्याच्या आधी 11 वर्ष आपल्याला बहुदाजी शिक्षण संस्था माहिती असेल, पुण्यामधली ज्ञान प्रबोधिनी, हा. तिचा मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो. तो कार्यकर्ता या नात्यानेच देशभर वावरलो. अनेक चळवळींच्या मध्ये भाग घेतला. युवकांच्या संघटना बांधल्या. त्या काळामध्ये मी यवतमाळला सुद्धा येऊन गेलो. हे मी 1975, 76, 77 सालातलं सांगतो. तेव्हा अच्छा. देशाचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता असणे हे माझा प्लॅन ए. तो कार्यकर्ता असताना जो देशभर प्रवास केला, वेगवेगळे अनुभव आले, त्यात मला प्रशासनाची ताकद कळली आणि असं वाटलं की हृदयातली प्रेरणा भारत मातेची सेवा करण्याची, पण हातातले अधिकार जर IAS अधिकाऱ्याचे आले तर आपल्याला काम जास्ती करता येईल. म्हणून मी परीक्षा दिली आणि माझ्या शब्दात ईश्वर कृपेने पण झालो. तेव्हा IAS हाच माझा प्लॅन बी होता. देशाचा पूर्ण वेळचा कार्यकर्ता हा प्लॅन ए होता. सर, एक बळवंत गेडाम म्हणून विद्यार्थी आहे, त्याचा प्रश्न आहे. तर त्याला हा गेडाम, हा तुम्ही प्रश्न विचारा. बळवंत गेडाम. हॅलो. हा हा. बोल. सर, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. मी सर माननीय धर्माधिकारी सरांना प्रश्न विचारतोय की सर, नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता जे राज्यसेवा म्हणजे मेन्सचे जे सिलेबस काही मुद्दे चेंज केलेले आहे सर, तर यामधले सर आम्हाला काही सोर्स अवेलेबल नाही होत आहे. यासाठी आम्ही कुठून म्हणजे माहिती गोळा करून वाचायला पाहिजे, किंवा आपल्या काही चाणक्य मंडल परिवारातर्फे त्याचे काही सोर्स अवेलेबल आहेत का? आहेत. ते निश्चितपणे तुमच्यापर्यंत यवतमाळ आणि परिसरामध्ये सुद्धा आपण पोचते करू. फक्त मी सांगितलं त्यासाठी chanakyamanडल.org च्या द्वारा संपर्क होऊन मला तुमचे नाव, पत्ते, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस मिळाले तर तुमच्यापर्यंत मी ते सर्व पोचतं सुद्धा करेन. ते केलेले बदल आहेत त्याचा गाभा मी मुख्यतः सांगतो. तो म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत MPSCनी प्रचलित घडामोडींचं महत्व वाढवलंय. तर चाणक्य मंडलचं एक मासिक आहे. मासिकाचं नाव सुद्धा चाणक्य मंडल परिवार. त्याची वर्गणी असते वर्षाची 500 रुपये. त्या मासिकाची पण माहिती chanakyamanडल.org वर मिळेल. हे मासिक जर तुम्ही घेत राहिलात तर मी त्या मासिकाच्या मधनं हे केलेले सगळ्या बदलांची सगळी माहिती मांडतो आहे. आणि शिवाय आम्ही त्याचं स्टडी मटेरियल पण तयार करायला घेतलं आहे. इथे एकाने कळवलं की महाविद्यालयात आहे हे मासिक. फारच छान गोष्ट आहे. त्यामुळे महाविद्यालयामध्ये पण चाणक्य मंडलचं मासिक येतं ते, आणि आम्ही नोट्स तयार करतो त्या तुमच्यापर्यंत पोहोचत्या करू. सर, एक क्वेश्चन आहे परत. काय विद्यार्थ्यांना हँड रेज करा म्हणजे तुम्हाला फोकस करता येईल. इंटरव्ह्यू क्वेश्चन साठी काही फॅक्टर्स डिसाईड केलेले आहेत का UPSCच्या इंटरव्ह्यूज मध्ये? UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये आहेत आणि ते खूप सविस्तर केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं करिक्युलर, फॉर्मल करिक्युलर, तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर तुमचं राज्य, भारत देश आणि जगाच्या पातळीच्या जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या प्रचलित घडामोडींविषयीचं तुमचं ज्ञान, त्यानंतर आत्मविश्वास किती दिसून येतो, इंटिग्रिटी हा फॅक्टर आहे की जी उत्तरं देताय त्या उत्तरांच्या मधनं कोणती मूल्य व्यवस्था तुमची दिसून येते. आजपर्यंत तुम्ही पुस्तकी अभ्यासाशिवाय काही वेगळं केलं का? त्यानंतर तुमचं भाषेवरच्या हुकमतीला फार महत्व द्यायचं नाही अशी सूचना असते. त्यामुळे UPSCच्या करता हे सगळे फॅक्टर आहेत, ते मोठे आहेत. एके वेळी मी त्याची यादी सुद्धा सर्वांना देऊ शकेन. एकूण 275 मार्क वेगवेगळ्या फॅक्टर मध्ये वाटून घडवलेले आहेत. तुमच्या विषयातलं तुमचं ज्ञान किती आहे, तुमचं पदवीचं ज्ञान, त्यानंतर UPSCला ऑप्शनल विषय असतो तर ऑप्शनल विषयावर सुद्धा काही येतात. पण इंटरव्ह्यूचा गाभा हा पुन्हा येतो करंट इव्हेंट्स आणि तुमची व्हॅल्यू सिस्टीम. तर सर्वात जास्ती मार्क आणि सर्वात जास्ती प्रश्न हे एकूण करंट इव्हेंट आणि तुम्ही काय व्हॅल्यू सिस्टीम घेऊन जीवन जगताय असं तुमच्या उत्तरातनं व्यक्त होतं. याला इंटरव्ह्यू मध्ये सर्वात जास्ती महत्व असतं. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण UPSC मेन्सचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो तर ते ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना आपली आवड असलेला सब्जेक्ट निवडावा की इतर जे काही आपण UPSC टॉपरचे रिझल्ट बघतो त्यांचं बघून तो विषय निवडायला पाहिजे?
ज्या शब्दामध्ये तू प्रश्न विचारला आहेस पहिल्यांदा मी त्या शब्दामध्ये उत्तर देतो आणि मग आणखीन काही भर घालतो. तर इतरांचं बघून ठरवू नये. अगदी UPSC मध्ये जे यशस्वी झाले त्यांना तो विषय आवडणारा असणार म्हणून झाले. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी अँथ्रोपॉलॉजी घेतला म्हणून मी पण अँथ्रोपॉलॉजी घेईन. दुसरा कोणीतरी पॉलिटिकल सायन्स घेऊन क्लिअर झाला म्हणून मी पण पोल सायन्स घेईन. ही विचाराची दिशा चुकीची आहे. स्पर्धा परीक्षा UPSC मध्ये ऑप्शनल विषय निवडताना मुख्य निकष 2. आपल्याला कोणता विषय आवडतो आणि कोणता विषय समजतो. ज्या दोन्हीला ज्याचं हो हे उत्तर आहे तो ऑप्शनल विषय घ्यावा. आमचा सर्वसाधारण अनुभव आहे की UPSC ला 5 विषयांच्या मध्ये UPSC देणारे 90% पेक्षा जास्ती जण ऑप्शन ते 5 विषय घेतात. ते 5 विषय म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र आणि भूगोल या 5 मधले. पण म्हणून तुम्ही प्रत्येकाने या 5तलाच घेतलाच पाहिजे. गेली 3 वर्ष अँथ्रोपॉलॉजी जास्ती जण घेतात. त्याचे पण एक गंमतशीर कारण म्हणजे 3 वर्षापूर्वी अँथ्रोपॉलॉजी घेऊन एक विद्यार्थी देशात पहिला आला, टॉपर आला. एकदम तो टॉपर आला म्हणजे आता मी पण टॉपर होईल. म्हणजे मेरी त्वचा का राज है लक्स साबुन अशी कोणती तरी नटी सांगते आहे तसं जणू आपण ती लक्स वापरते म्हणून मी पण लक्स वापरीन असं म्हणण्यासारखं आहे. तेव्हा हा जो 3 वर्षापूर्वी पहिला आला त्याचा अँथ्रोपॉलॉजी आवडता विषय आहे, त्याचा नेहमीच्या अभ्यासाचा म्हणून तो आला. पण आपण लक्षात घेताना आपला आवडता आणि समजणारा पण असा दुसरा निकष आहे. आपल्याला कोणता विषय आवडतो आणि कोणता विषय समजतो तो ऑप्शनल विषय निवडावा. तर यावर्षी महाराष्ट्रात UPSCचा रिझल्ट खूप चांगला लागला. चाणक्यचा पण चांगला लागला. स्टडी सर्कल आहे, दीपस्तंभ. तर आपल्या दीपस्तंभ आणि याच्यामध्ये चाणक्यचं वैशिष्ट्य म्हणजे किती टॉपर्स कोणते राहिले यावर्षी चाणक्यच्या UPSC एक्झाम मध्ये? चाणक्य मंडल मधनं 140 पेक्षा जास्ती जण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातली जी टॉपर्सची यादी या सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्याला चाणक्य मंडल मध्ये मार्गदर्शन घेतलेलंच आहे. अगदी मंदार पत्की, आमचा आशुतोष कुलकर्णी नावाचा विद्यार्थी देशात ऑल इंडिया रँक 44 आली त्याची. असे ते पण आता चाणक्य मंडल हे दिल्लीमध्ये पण चालू झालंय आणि ऑल इंडिया यश मिळालेलं आहे. असे टोटल 140 ऑल इंडिया रँक जो 4था आहे यावर्षी त्यांनी चाणक्य मंडल मध्ये मार्गदर्शन घेतलंय. ऑल इंडिया रँक 9, ऑल इंडिया रँक 11, ऑल इंडिया रँक 14 या सगळ्यांनी चाणक्य मंडल मध्ये मार्गदर्शन घेतलंय. तर बाय नाउ Chanakya Mandal has become an all India institution and an all India movement. प्रीतम सरग, प्रीतम अनम्यूट कर स्वतःला आणि प्रश्न विचार. प्रीतम सरग अनम्यूट करा. सरगला केलं, मला म्यूट करून टाका. हॅलो प्रीतम सरब, प्लीज अनम्यूट. हा होत नाहीये. हा नमस्कार सर. नमस्कार सर. माझा प्रश्न हा आहे सर की आता मी दिल्लीच्या काही अशा म्हणजे नामवंत अशा संस्थेच्या प्रिलिम टेस्ट दिल्या, पण माझं त्यात होते की माझं 19च वर्ष आहे आणि मी पदवीच्या अंतिम वर्षाला आहोत. तर त्यामुळे माझ्याकडे 2 वर्ष तरी आहेत. परंतु माझं होतंय असं आहे की जीएस मध्ये माझा स्कोर हा 130-120 असा असतो. पण सीसॅट मध्ये हा माझा स्कोर म्हणजे खूपच कमी म्हणता येईल त्याला, की 70-75 असा 80 असा असतो. की 20 टेस्ट दिलेले आहेत मी, ते 20 पेक्षा किंवा कमी किंवा जास्त, पण स्कोर हा सीसॅट मध्ये वाढत नाही आहे, पण जीएस मध्ये वाढतो. तर नेमकं त्यासाठी काय करायला हवं? तर UPSC असेल तर सीसॅटची फार काळजी करण्याचं कारण नाही, कारण ते मार्क मोजले जात नाहीत, ते क्वालिफाईंग मार्क आहेत आणि 70 मिळवलेलं पुरतं. त्यामुळे तुला सीसॅट मध्ये UPSC जर 70 ते 80 मिळत असतील तर ते बास आहेत आणि लक्ष पूर्ण GS वरच द्यावं, अशी UPSC करताची स्ट्रॅटेजी. पण तू जर MPSC देणार असेल तर सीसॅटची कचकावून तयारी केली पाहिजे, सीसॅटचा सराव केला पाहिजे. कारण MPSCच्या प्रीला GS आणि सीसॅट प्रत्येकी 2 तासाचे 2 पेपर 200 मार्काचे असे एकूण 400 वरनं तुमचं ठरतं की मेन एक्झामला तुम्हाला बोलवलं जाणार का नाही. पण तू आत्ता बोलताना म्हणालास की UPSC
त्यामुळे युपीएससीच्या दृष्टीने तू काळजी करण्याचं कारण नाही. युपीएससी मध्ये CSAT मध्ये 70 मिळालेले मार्क पुरतात. त्याच्याहून जास्ती कितीही मिळाले तरी ते मार्क काही टोटल मध्ये धरले जात नाहीत. असं तू युपीएससी देत असशील तर स्ट्रॅटेजी ही राहू दे की CSAT मध्ये 70-80च मिळवायचे आणि जास्ती लक्ष जीएस कडे देऊन जीएसचा स्कोअर मात्र 120च्या पेक्षा जास्त यायला पाहिजे. तर तू बरोबर रस्त्यावर आहेस. आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न होता की मी ओबीसी कॅटेगरीमध्ये येतो सेंट्रलमध्ये. तर त्यासाठी 120 ते 130 हा म्हणजे म्हणता येईल की क्वालिफाईंग आहे की तयारी आणखी वाढवायला हवी नेमकी यासाठी? 120 क्रॉस झाले तर निश्चितपणे निवड होईल. पण म्हणून आपण कुठल्याच स्कोअरवर निवांत थांबू नये. कारण जास्ती मार्क मिळवले तर उलट विचारलं नाही जाणार आहे की जास्ती का मिळवले. त्यामुळे उलट जास्तीत जास्त मिळवावेत. 120-130 पाशी थांबू नये. आणि सर लास्ट प्रश्न आहे माझा की इतिहास वैकल्पिक विषय पेपर 1 मध्ये 50 गुणांचा प्रश्न हा पहिलाच असतो मॅपिंगचा. तर हो. तिथे कुठेतरी थोडं अडचण जाते कारण रामशरण शर्माची पुस्तकात वगैरे काही मॅपिंगचे नाही दिलेले आहेत. तर त्यासाठी म्हणजे नेमकी तयारी करण्यासाठी कोणते सोर्स? तर एक मॅप वरचंच पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तकच एक 300-400 पानी हे भारताच्या प्राचीन इतिहासाला प्राचीन आणि मध्ययुगीन सुद्धा असे धरून नकाशे ते पुस्तक तरी मिळवायला पाहिजे. किंवा गेल्या 5-7 वर्षाचे सगळे मॅप सोडवा तुम्ही. ते कोणाकडून तरी तपासून घ्या. पुणे आणि परिसरात असाल किंवा आपण झूमवर सुद्धा कोर्समध्ये चाणक्यच्या असाल तर आपण हे सगळे चाणक्यच्या कोर्सच्या काळात करून घेतो. मी जो आशुतोष कुलकर्णी सांगितला यावर्षी ऑल इंडिया रँक 44 आलेला त्याचा ऑप्शनल विषय हिस्ट्रीच आहे आणि तो हिस्ट्री मधला टॉपर आहे तो. सर हर्षदा आणि 4-5 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. एएसओ साठी कोणत्या एक्झाम आहे? एएसओ मलाही काही कळलं नाही. मला एएसओनी एएसओ म्हणजे काय म्हणायचंय कळू दे मग सांगतो. हा हर्षदाला अनम्यूट करा. हर्षदा पिसार. सर प्रशासकीय सेवेत येताना टेम्परामेंटच्या दृष्टीने काय टिप्स आहेत सर? खरं म्हणजे वेगळं काही नाही टिप्स. मी जे आजच्या माझ्या बोलण्याची सुरुवात मी ज्या त्रिसूत्रीने केली ना ती त्यासाठीच केली की प्रशासकीय सेवेमध्ये सगळ्या प्रकारच्या